हाय फ्रेंड्स, मी मयुरी. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण बघणार आहोत इडली, उत्तप्पा, डोसा, वडा यांच्यासोबत खाल्ली जाणारी मस्त अशी नारळाची चटणी. इवन तुम्ही ही चटणी कुठल्याही नाश्त्यासोबत खाऊ शकता. अगदी मस्त लागते आणि खूप छान पद्धतीने आज आपण रेसिपी बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे एक नारळ घेतलेला आहे, छानपैकी त्याला कट करून घेतलेला आहे. सोबतच आपण इथे थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि शेंगदाण्यामुळे चटणी आणखी घट्टसर आणि छान बनते. आणि सोबतच हिरवीगार अशी मस्त कोथिंबीर घेतलेली आहे आणि 1-2 इंच आपण इथे आलं घेतलेलं आहे. लसूण घ्यायचा असला तरी चालेल, पण मी इथे लसूण नाही वापरला. आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या इथे आपण वापरलेल्या आहेत. आणि परफेक्ट प्रमाण आहे हे चटणीचं. आणि तुम्ही जर या पद्धतीने प्रमाण घेतलं तर चटणी एकदम मस्त बनेल. आणि आता हे सर्व साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलं. आणि आता आपल्याला याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ सुरुवातीला कमीच टाकायचं, मग लागलं तर आणखी टाकलं जातं, पण मग खारट झाली तर पर्याय राहत नाही काही. मग आपल्याला पाणी टाकून ती पातळ करावी लागते. आता याच्यामध्ये थोडंसं मी पाणी टाकून घेतलं आणि मिक्सरला हे आता फिरवून घ्यायचं आहे आपल्याला. तर बघा, चटणी आपली वाटून इथे तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता की ती मस्त अशी बारीकसर ही चटणी वाटून तयार झालेली आहे. आपण याच्यामध्ये शेंगदाणे वापरलेले आहेत, कारण शेंगदाण्यामुळे या चटणीला घट्टसरपणा येतो. मग तुम्हाला जर शेंगदाणे वापरायचे नसेल तर तुम्ही याच्यामध्ये डाळवं पण वापरू शकता. तर फोडणीसाठी साहित्य बघूया. इथे आपण उडदाची डाळ घेतलेली आहे, थोडी हरभऱ्याची थोडीशी घेतलेली आहे, आणि मोहरी घेतलेली आहे, आणि थोडंसं जिरं घेतलेलं आहे, आणि भरपूर असा कढीपत्ता घेतलेला आहे. आणि या चटणीमध्ये कढीपत्ता जास्त टाकायचा, म्हणजे तडका छान बसतो आणि टेस्ट छान येते चटणीला. आता गॅसवरती कढई ठेवून घेतली. आता कढई छान गरम झाली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हवं तेवढं तेल टाकून घ्यायचं. कुणाला जास्त आवडतं, कुणाला कमी आवडतं. तर इथे मी 3 पळ्या तेल टाकून घेतलेलं आहे. मस्तपैकी तेल आता कडकडीत गरम झालं आहे. आणि आता ना आपण याच्यामध्ये जे साहित्य घेतलेलं आहे, डाळ वगैरे, जिरं, मोहरी, सर्व मी याच्यामध्ये टाकून घेतलं. आणि बघा, आता फोडणी किती छान तडतडायला लागली. अशा पद्धतीने फोडणी तडतडली की मग चटणी आणखी चविष्ट होती. आता याच्यामध्ये मी कढीपत्ता पण टाकून घेतला आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे फोडणी किती छान बसलेली आहे. आणि एकदा मी आता ही मिक्स करून घेतलेली आहे. आणि आता आपण काय करायचं आहे, जी तयार केलेली चटणी आहे ना, ती आपल्याला आता याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. थोडी थोडी करून टाकायची, नाही तर मग ती एकसाथ टाकल्यावर अंगावर उडते जास्त. आणि छान मस्त अशी ही चटणी आता आपण याच्यामध्ये टाकून घेतली. आता आपल्याला काय करायचं आहे, हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपण फोडणी ज्या कढईमध्ये केली त्याच्यामध्येच चटणी टाकून घेतली. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, 1 मिनिटभर हे शिजवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही एकदा चटणी नक्की ट्राय करा, खूप छान लागते. आणि तडका आता पूर्ण चटणीमध्ये व्यवस्थित हा मिक्स करून घेतला. आणि थोडंसं मिक्सरच्या भांड्याला जे सारण लागलं होतं ना, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्स करून याच्यामध्ये टाकून घेतलं. आता 1 मिनिटभर हे मस्तपैकी परतून घ्यायचं आहे आपल्याला. आणि छान मस्त अशी चटणी आता इथे तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकताय. बरेच जण काय करतात, हे सारण साईडला ठेवतात आणि तडका वेगळा करतात आणि मग तो तडका चटणीवरती टाकतात. पण तुम्ही तसं न करता तडक्यामध्ये एकदा चटणी टाकून बघा, खूप छान आणि टेस्टी लागते ही चटणी खायला. डोशाबरोबर, इडलीसोबत, उत्तप्पा, आणि कुठलेही आपण एखादं थालीपीठ म्हणा, काही वेगळं असं बनवून घेतलं ना, तर त्याच्यासोबत ही चटणी पण खायला छान लागते. आणि तुम्ही पण ही चटणीची रेसिपी अशा पद्धतीने खरंच एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला आवडेल. आणि माझ्या मुलांना ही चटणी खूप आवडते खायला. त्यांना ही कधीही बनवून दिली तर ते खातात. आणि मस्तपैकी आता इडलीवर आता चटणी टाकून घेते आणि मस्त अशी इडली आता आम्ही एन्जॉय करतो. तुम्हाला ही रेसिपी चटणीची कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि अशी नारळाची चटणी तुम्ही पण नक्की बनवून बघा. तुम्ही पण परत परत याच पद्धतीने बनवाल. आणि आजची रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स नक्की करा. आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा. चला तर मग आपण परत भेटूया अशाच एका मस्त अशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.